भीष्माचार्यांनी विराट राजाच्या कन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका या 3 आणल्या होत्या. अंबिका आणि अंबालिकेने दोघींनी विवाह केला. त्याच्याबरोबर अंबेने सांगितलं, नाही मी विवाह करणार नाही. माझं पलायन कोणी केलं? माझं पलायन भीष्माचार्याने केलं ना. मग मी विवाह करेल तर फक्त भीष्माचार्यांबरोबरच करेल. पण भीष्माचार्याने भीषण प्रतिज्ञा केली, अजरामर ब्रह्मचारी राहण्याचं प्रण केलेला. दोघांचं जुळण्यासारखं नव्हतं, काय करावं. ती अंबा तेवढ्यावर थांबली नाही, त्यांच्या गुरुजींजवळ गेली आहे. त्यांचे गुरुजी कोण? परशुराम महाराज. आता त्या ठिकाणी गुरु शिष्यांचंच युद्ध सुरू झालंय. गुरु म्हणतात विवाह कर, शिष्य म्हणतो माझी प्रतिज्ञा आहे. दोघांचं घनघोर युद्ध सुरू झालंय. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी परशुरामजी मूर्छित पडले. भीष्माचार्य जवळ आले. भीष्माचार्य त्या ठिकाणी म्हणतायत, गुरुदेवा तुम्हाला बराच वेळेस सांगतोय मी की मी माझी प्रतिज्ञा मोडू शकत नाही, क्षमा करा, मला याच्यामध्ये आग्रह करू नका. पुढे त्या ठिकाणी अंबेने मात्र विवाह केला नाही. या विचित्रवीर्यालाही या दोघींपासून संतती होण्याच्या अगोदर तो गतप्राण